जे ऍक्च्युअली काम करायचं असतं ते आपल्याला डायरेक्टली कधीच करता येत नाही. तुम्ही म्हटलं तसे की आता हा जो होम शॉपिंगचा कॉन्सेप्ट आहे आणि एकूणच आपल्याकडे जे रिटेल सेक्टरमध्ये इतके भयंकर सगळे बदल होत आहेत, तर हे सगळं बघता येणारा काळ होम शॉपिंग करता कसा असेल असं तुम्हाला वाटतं? होम शॉपिंग ह्याला आपण एकूण शॉपिंगच्या अनुभवापासून निराळे बघणं हे चुकीचं होईल. एकूणच काय होतंय की लोकांना निरनिराळे अनुभव किंवा निरनिराळ्या गोष्टींना घ्यायची इच्छा आता वाढत चालली आहे आणि जिथे त्यांना त्या गोष्टी सापडतील तिथून त्यांना घ्यायची आता तयारीही झालेली आहे. तर शॉपिंगचं एकदा हॅबिट वाढलं की सगळ्याच प्रकारच्या शॉपिंगचं वाढेल. तर मॉल्सही वाढतील, डिपार्टमेंटल स्टोअर्सही वाढतील, इंटरनेट शॉपिंगही वाढेल, टेलिव्हिजनवरही शॉपिंग वाढेल. कारण सगळीकडे सगळ्यांना त्याच्यामध्ये मोका आहे, जागा आहे, मुभा आहे, सगळ्यांना त्याच्यामध्ये स्कोप आहे. तर आम्ही स्वतःला एकूणच जे शॉपिंगचं विश्व आहे त्याच्यामधनं आम्ही स्वतःला निराळे असे मानत नाही. माझं असं मत आहे की जसा जसा ग्राहकाची म्हणजे उत्कंठा आणि इच्छा आणि डिझायर्स वाढत राहतील तसे तसे त्यांचे निरनिराळ्या जागेमध्ये जाऊन शॉपिंग करण्याच्या इच्छाही वाढत राहतील. एकूण सगळ्या तुमच्या अनुभवाचा आणि ज्या सेक्टरमध्ये तुम्ही आहात त्याचा सगळ्याचा विचार करता जो आपला दर्शक आहे, जो मराठी युवक आहे, त्याला एकूण या सगळ्या चेंजिंग सिनारिओमध्ये कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही काय त्याला मार्गदर्शन कराल? पहिली गोष्ट म्हणजे आता क्षेत्र ही सारखी वाढत राहत आहेत. जो आजचा तरुण आहे, आजचा जो युवक आहे त्याला पुढच्या त्याच्या 20, 25, 30, 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये